नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन अभिनव धोरण राबवत आहे, त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्र देशात औद्योगिक गुंतवणुकीत अव्वल, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन। तर सोमवारपासून मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा एकदा सुरू। 49 मालमत्ता, वाणिज्य व निवासी व्यापार यांचं रस्ता बाधित अतिक्रमणे निष्कासित। आता बघूया सविस्तर बातम्या। उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन अभिनव धोरणे राबवत आहे, त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्र देशात औद्योगिक गुंतवणुकीत अव्वल आहे। छत्रपती संभाजीनगर येथे गुंतवणुकीस उद्योग जगताची पसंती आहे, त्यासाठी येथील उद्योग व संलग्न क्षेत्राच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज सोमवारी येथे केलं आहे। ऑरिक सिटीच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त समृद्धी जोडमार्गाचं लोकार्पण उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं। शेंद्रा येथील ऑरिक सिटी या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचा 6वा वर्धापन दिन व समृद्धी महामार्ग ते शेंद्रा औद्योगिक वसाहत जोडमार्गाचं लोकार्पण आज करण्यात आलं। या कार्यक्रमास उद्योग मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार डॉक्टर भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिपचे व्यवस्थापकीय संचालक पीडी मलिकनेर, सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक दत्ता भडकवाड, भास्कर मुंडे, विजय राठोड, अभिजित राऊत आदी मान्यवर उपस्थित होते। ऑरिक सिटी सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात उद्योग मंत्री सामंत यांच्या हस्ते बोधचिन्ह, संकेतस्थळ, पोर्टल यांचं अनावरण करण्यात आलं। तसेच ऑरिक सिटीच्या 6 वर्षाच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या कॉफी टेबल बुकचं विमोचन करण्यात आलं। ऑरिक सिटीचे कामकाज प्रभावी करण्यासाठी अधिकाऱ्यांचे जॉब कार्ड तयार करू, आपण स्वतः प्रत्येक महिन्यात एकदा येऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं। राज्याने उद्योग क्षेत्रांसाठी नवीन 12 धोरणे निश्चित केली आहेत, त्यामुळे उद्योग क्षेत्रात राज्य देशात क्रमांकावरती येईल। येत्या वर्षभरात आणखीन 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक येणे अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलंय। प्रास्ताविक व्यवस्थापकीय संचालक पीडी मलिकनेर यांनी केलंय, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे। अतिवृष्टी आणि जायकवाडी धरणातून झालेला विसर्ग यामुळे पैठण शहरात नदीकाठच्या गावात पाणी शिरून पूरस्थिती निर्माण झाली आहे। या पूरग्रस्त भागास आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भेट देऊन पाहणी केली आहे। आमदार विलास भुमरे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी अंभोरे, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड व पोलीस निरीक्षक महादेव गुमारे तसेच प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी पालकमंत्री शिरसाट यांनी शहरातील सखल भागात पाणी साचलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली। त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक इत्यादी ठिकाणांचा समावेश होता। प्रशासनाने शहरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं आहे। श्रीनाथ हायस्कूल इमारत व अभिनंदन मंगल कार्यालयात जाऊन त्यांनी स्थलांतरित नागरिकांची विचारपूस केली, भोजन आणि निवासाबाबत सूचना दिल्या। झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनास सादर करा, असे निर्देश संजय शिरसाट यांनी दिलेत। 1 नोव्हेंबर 2025 या अहर्ता दिनांकावरती आधारित पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झालाय। 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये नाव असलेल्या पदवीधरांना पुन्हा नव्याने नाव नोंदणी करणं आवश्यक आहे। पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नव्याने मतदान नोंदणी करावी, या दृष्टीने राजकीय पक्षांनी सहकार्य करावं, असं आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलंय। विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या संदर्भात भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत विभागीय आयुक्त पापळकर बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर आयुक्त खुशाल सिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके तसेच राजकीय पक्षांचे विभागातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते। औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी 750 मतदान केंद्र व 63 अतिरिक्त मतदान केंद्र असे एकूण 813 मतदान केंद्र होते। त्यावेळी 3,52,396 एवढे मतदार होते। मतदार नोंदणीसाठी विभागीय आयुक्त हे मतदार नोंदणी अधिकारी असणार आहेत।
तर सर्व जिल्हाधिकारी व अपर आयुक्त हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी असतील. सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार मिळून विभागातील 130 अधिकाऱ्यांची सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 106 पदनिर्देशित अधिकाऱ्यांचे देखील नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये सर्व उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नायब तहसीलदार, छत्रपती संभाजीनगरसाठी मनपाचे सहाय्यक आयुक्त यांचा समावेश करण्यात आला आहे. मतदार नोंदणीसाठी एकूण 245 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्याही राजकीय पक्षामार्फत पक्षाचं मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी, नागरिक कल्याण संघटना आदींकडून एकगठ्ठा पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. कोणीही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही. यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी यांची माहिती देणारी अनुसूची 30 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक मंगळवार 30 सप्टेंबर 2025, तर वर्तमानपत्रातील जाहीर सूचना प्रथम पुनर्प्रसिद्धी बुधवार 15 ऑक्टोबर, द्वितीय पुनर्प्रसिद्धी शनिवार 25 ऑक्टोबर, नमुना क्रमांक 18 आणि 19 द्वारे स्वीकारण्याचा अंतिम दिनांक गुरुवार 6 नोव्हेंबर, हस्तलिखिते तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई गुरुवार 20 नोव्हेंबर, प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी मंगळवार 25 नोव्हेंबर, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक, पुरवणी यादी तयार करणं व छपाई करणं गुरुवार 25 डिसेंबर व मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी मंगळवार 30 डिसेंबर 2025. मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी यांची ही माहिती देणारी अनुसूची 30 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. विधान परिषद निवडणूक आपली पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने 1/11/25 या अर्हता दिनांकावर औरंगाबाद विभागाची आपल्याला निवडणुकीच्या मतदार नोंदणीचा कार्यक्रम या निमित्तानं आपला आता सुरू होतोय. तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आता पहिल्यांदा तर काम सुरू होतंय ते म्हणजे मतदार नोंदणीचं. आपणा सर्वांना माहिती आहे की या निवडणुकीची जी काही मतदार यादी आहे ती मतदार यादी डी नोव्ह मतदार यादी असते. त्यामुळे प्रत्येक मतदाराला यापूर्वी जरी त्यांनी कुठेही मतदान केलेलं असलं तरी पण त्याला नव्यानं पुन्हा ॲप्लिकेशन करून घेऊन आपलं नाव मतदार यादीमध्ये नोंदवून घ्यावं लागतं. आणि म्हणून या मतदार नोंदणीचा पहिला जो काही त्याचं नोटिफिकेशन आहे ते आम्ही उद्या 30 सप्टेंबर रोजी उद्या प्रसिद्ध करीत आहोत. याची जाहीर सूचना उद्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची पुनर्प्रसिद्धी जी आहे ती पुनर्प्रसिद्धी पुन्हा 15 ऑक्टोबर रोजी, कारण मध्ये लोक विसरून जातात पुन्हा की याचं काही मतदार यादीचं पुनरीक्षणाचं काम सुरू झालंय आणि म्हणून पुन्हा त्याची पुनर्प्रसिद्धी आपण 15 ऑक्टोबर 2025 रोजी करणार आहोत. आणि त्याची द्वितीय पुनर्प्रसिद्धी पुन्हा 25 ऑक्टोबर रोजी आम्ही सर्व वृत्तपत्राच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी देणार आहोत. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे आणि वेळेत करा असं आवाहन माहिती अधिकार दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विशेष कार्यक्रमामध्ये केलंय. माहिती अधिकार दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर आणि मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी पैठण येथील सहाय्यक प्राध्यापक रतनसिंग साळोख यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे आणि वेळेत करा असं आवाहन त्यांनी केलं. साळोख यांनी माहिती अधिकार कायद्याची पार्श्वभूमी, त्याचा योग्य वापर, नागरिकांना माहिती देण्यासाठी ठरवण्यात आलेला कालावधी तसेच तत्परतेने करावयाची कार्यवाही याबाबत सविस्तर माहिती दिली. विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विविध शाखांमधील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज.
अभिजित शिंदे आणि सरला शिंदे प्रस्तुत आलाप द रिअल म्युझिक पीपल घेऊन येत आहे काव्य रसिकांसाठी संगीताची अविस्मरणीय मैफिल. भव्य म्युझिकल कॉन्सर्ट्स, गझल मैफिली, लग्न सोहळ्यांचा जल्लोष, कॉर्पोरेट शो ते थीम इव्हेंट्स ऑर्केस्ट्रा यासह प्री वेडिंग शूट्स, जाहिराती, कॉर्पोरेट फिल्मसाठी दर्जेदार असा अत्याधुनिक स्टुडिओ. तुमच्या कार्यक्रमाला अविस्मरणीय बनवण्यासाठी आजच संपर्क करा 9820656665 अथवा 9420494665 यावर किंवा भेट द्या www.alapentertainment.com. कारण आलाप म्हणजेच संगीताचा ठेवा आणि सुरांची मैफिल. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे, मी राहणारा तसा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगर मध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSC ची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे. आणि इथल्या जेवणामध्ये जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत. आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है. और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है. और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाइड विथ. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. सोमवारपासून मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्यात आली असून महानगरपालिका अतिक्रमण पथकाने झोन क्रमांक 3 अंतर्गत रोशन गेट ते मदनी चौक नेहमी वाहतुकीच्या वर्दळ असणाऱ्या या ठिकाणी एकूण 49 मालमत्ता, वाणिज्य व निवासी वापर यांचा रस्ता बाधित अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली आहे. सोमवारपासून मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्यात आली असून रोशन गेट ते मदनी चौक दरम्यान सदर अतिक्रमणामध्ये दोन्ही बाजूने हॉटेल, चहाचे दुकान, खानावळ,
मंदी हॉटेल, लाकडी आरा, मशीन, फर्निचर विक्रेते व तसेच बंद पडलेल्या एकूण 7 वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत 7 वाहनधारकांविरुद्ध 7,000 रुपये दंड लावण्यात आला. तसेच रस्ता बाधित 10x15, 10x10चे मोठमोठे शेड व त्याच्या समोर 2 फूट उंच बांधलेले होते. त्यामुळे 3 दिवसांपूर्वी या ठिकाणी एक रुग्णाला घेऊन रुग्णवाहिका अर्धा तास अडकली होती आणि सदर बाब ही या भागातील नागरिकांनी प्रशासक महोदय यांना मोबाईलद्वारे कळवली सुद्धा होती. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी याबाबत त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले असता आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने ही कारवाई प्रस्तावित केली आहे. कारवाईमध्ये नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी सहकार्य केलंय. स्वतःहून पुढाकार घेऊन ग्राइंडिंग मशीन कटरच्या साह्याने आपल्या अतिक्रमणे काढत होते, वाहने हटवत होते. यावेळी त्यांना सहकार्य घेऊन त्यांच्याशी सामंजस्य ठेवून सदर कारवाई करण्यात आली व अनेक मोठे कच्चे पक्के स्वरूपाचे लोखंडी टपऱ्या व जेसीबीच्या साह्याने निष्कासित करण्यात आले. सदर कारवाई मंगळवारी पुन्हा सकाळी मदनी चौक ते सेंटर नाका रोड व पुन्हा चंपा चौक ते जिंजी ते दमडी महल या भागात होणार आहे. तरी नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी आपली आपली रस्त्यावरील अतिक्रमणे, शेड, दुकाने स्वतःहून काढून घ्यावी. नसता प्रशासनाच्या वतीने काढण्यात येईल. दरम्यान आपलं नुकसान टाळायचं असेल तर नागरिकांनी सदर अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन प्रशासक यांनी केलंय. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 3 चे सहाय्यक आयुक्त नईम अन्सारी, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, संजय सुरडकर, मजहर खान, नागरी मित्र पथकचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी क्रमांक 29 मधील सीतानानी धबधबा ओसंडून वाहायला सुरुवात झाली आहे. हे मनमोहक दृश्य बघण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी दिसून आली आहे. तर खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथील धबधब्याने रौद्ररूप धारण करून ओसंडून वाहू लागलाय. खुलताबाद तालुक्यात परतीच्या पावसाने तुफान बॅटिंग करत चांगलीच दाणादाण केली आहे. शनिवारी दुपारनंतर सुरू झालेला पाऊस रविवार पहाटेपर्यंत कोसळत होता. खुलताबाद तालुक्यात 24 तासात सरासरी 131 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने नद्या नाल्यांना पूर आलेत. यातील नद्यांच्या पाण्याचे मार्गच बदलल्याने सोनखेडा, गोळेगाव, सालुखेडा या गावांमध्ये पाणी घुसलं. तालुक्यात या पावसाचं खरीप पिकाचं प्रचंड नुकसान झालं असून पेरणी झालेला कापूस हा तब्बल 9,189 हेक्टर, मका 19,629 तर सोयाबीन 2,411 हेक्टर ही पिके अक्षरशः पाण्याखाली आली आहेत. याबरोबरच तालुक्यातील अद्रक, ऊस ही पिके सुद्धा पाण्यात आहेत. तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्याबरोबरच नद्या नाल्या काठी रहिवाशी असलेल्या नागरिकांना सतर्क करण्यासाठी तहसीलदार स्वरूप कंकाळ हे पहाटेपासूनच शेत शिवारावरती होते. खुलताबाद तालुक्यात या पावसामुळे यसगाव येथील गिरजा मध्यम प्रकल्पासह गंधेश्वर, निरगुडी लघु मध्यम प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. तालुक्यातील गोळेगाव जवळील शंख वस्तीतील कुटुंबाला पुराच्या पाण्यातून ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने बाहेर काढला. या पावसामुळे तालुक्यातील सेलबगाव रस्त्यावरील पुलाचा कठडा वाहून गेला. तर देवळाणा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत सुद्धा म्हैसमाळ घाट रस्त्यावरून पाणी वाहून वाहत होता. खुलताबाद शहराबाहेरील छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती चांगलेच पाणी तुंबल्याने वाहनधारकांची चांगलीच कसरत सुरू होती. या पावसामुळे जगप्रसिद्ध वेरूळ लेणी क्रमांक 29 मधील सीताची नानी धबधबा ओसंडून वाहायला सुरुवात झाली. हे मनमोहक दृश्य बघण्यासाठी रविवारी पर्यटकांनी अफाट गर्दी केली होती. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. बहुत सुंदर लगता है, बहुत सुकून मिलता है, शांत है और ये वाटरफॉल तो बहुत सुंदर ही है. आप क्या बोलेंगे आने वाले टूरिस्ट के लिए? वो सबको आना चाहिए और इसको देखना चाहिए. कहाँ से बिलोंग करते हैं? मैं अमेरिका से आई हूँ. Really impressive here to see what men can do and achieve if they really want to. So it's really nice to be here and yeah, amazing. Yeah, thank you, sir. You're welcome. You come from, sir? I'm come from Germany. मेरा नाम राजेश बिस्ट है. सर, आपको आने के बाद में यहाँ कैसा लगा? बहुत अच्छा लगा, बहुत ही सुंदर है. मैं बहुत पहले से आना चाहता था. जब मैं स्कूल टाइम में था तो मैंने अजंता एलोरा के बारे में बहुत सुना था, तो उसके लिए मेरे अंदर क्यूरियोसिटी हुई कि यहाँ आना चाहिए. तो मैं यहाँ आया. मैंने अपने दोस्त को भी सजेस्ट किया जो कि जर्मनी से हैं कि यहाँ आइए और देखिए हमारे हिस्ट्री के बारे में, ये कितने साल पहले बना था, कैसा ये गुफा को क्रेव करके बनाया गया है, इनग्रेव करके बनाया गया है. तो ये सब के लिए और ये बहुत अच्छा एक एक्सपीरियंस है और मैं चाहता हूँ कि सबको करना चाहिए, ये सब आना चाहिए, है ना. इतना सुंदर है, इतने ढंग से बनाया हुआ है, इतने ढंग से रखा हुआ है, तो ये आना चाहिए इसके लिए. और आपको यहाँ के सर कैसा लगा माहौल? माहौल अच्छा है, बहुत अच्छा है, पब्लिक अच्छा है, लोग अच्छे हैं, है ना. और औरंगाबाद शहर भी बहुत अच्छा है, तो
अच्छा है और सब आप कुछ। कहाँ से बिलोंग करते हैं सर? देहरादून से। निसर्गाचा कहर आणि महापुराचे थैमान असतानाही कलावंतांच्या अदाकारीने ओतप्रोत भरलेल्या केंद्रीय युवक महोत्सवाचा समारोप सोमवारी थाटात झालाय। मंचावरून मिळालेली बक्षिसे, रसिकांची दाद आणि असंख्य आठवणी घेऊन युवा कलावंत परतीच्या प्रवासाला लागले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचा समारोप सोमवारी झाला। विद्यापीठ मुख्य परिसरात 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान आयोजित या महोत्सवात 4 जिल्ह्यातून 262 संघ आणि 1021 कलावंत सहभागी झाले। समारोप व बक्षीस वितरण समारंभास प्रख्यात अभिनेते वैभव मांगले, माजी विद्यार्थी तथा कला दिग्दर्शक नरेंद्र राहुरीकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती। कुलगुरू डॉक्टर विजय फुलारे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला। यावेळी कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉक्टर कैलाश अंभुरे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉक्टर गौतम पाटील, डॉक्टर व्यंकटेश लांब यांची प्रमुख उपस्थिती होती। विद्यापीठाच्या नाट्यगृहात सकाळी 11:30 वाजता या सोहळ्यास सुरुवात झाली। हा सोहळा 1.5 तास चालला। 4 जिल्ह्यात उत्कृष्ट आयोजनानंतर केंद्रीय महोत्सवाचं उत्तम नियोजन कुलगुरू डॉक्टर विजय फुलारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचं कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी प्रास्ताविकात सांगितलं। प्रख्यात कला दिग्दर्शक नरेंद्र राहुरीकर म्हणाले की कला महाविद्यालयात शिकत असताना आपली ही जडणघडण झाली। मुंबईसारख्या महानगरात जाऊन स्वतःला येत असलेली कला अत्यंत मन लावून जोपासली। विद्यार्थ्यांनाही जे स्वतःला येतं ते प्रामाणिकपणे व कष्टाने करा, यश निश्चितच मिळेल असंही नरेंद्र राहुरीकर म्हणाले। या महोत्सवाचं आयोजन, मंच व्यवस्था, निवास व्यवस्था, भोजनाचा दर्जा, शिस्त आणि संयोजनाची धडपड व अत्यंत कौटुंबिक वातावरणात महोत्सवाचा आनंद घेता आल्याचं मनोगत संघप्रमुख डॉक्टर राजेंद्र काकडे, डॉक्टर विद्या खिल्लारे व विद्यार्थिनी पायल गाडवे यांनी मनोगतात सांगितलं। दोनही पाहुण्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय देणारी डॉक्टर गणेश शिंदे यांनी निर्माण केलेली ध्वनी चित्रफित दाखवण्यात आली। डॉक्टर समाधान इंगळे व डॉक्टर संजय बिरगणे यांनी सूत्रसंचालन, तर डॉक्टर कैलाश अंभुरे यांनी आभार मानलं। जुबली पार्क येथे पुजारा फोन गॅलरीचं उद्घाटन माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झालंय। यावेळी पुजारा ग्रुपचे पदाधिकारी, पुजारा फोन गॅलरीचे मुदस्सीर काझी आदींची उपस्थिती होती। जुबली पार्क येथे पुजारा फोन गॅलरीचं उद्घाटन माजी खासदार तथा एमआयएम पक्षाचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झालं। यावेळी मुदस्सीर काझी, अखबार अन्सारी, वकार अन्सारी, पुजारा टीम, तर अमोल सर, संतोष सर, फैयाज सर आणि आदित्य सर आदींची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रम प्रसंगी माजी खासदार इम्तियाज जलील, पुजाराचे पदाधिकारी आणि गॅलरीचे मुदस्सीर काझी यांनी एडीएन सोबत बोलताना सदर दालनाविषयी सविस्तर माहिती दिली। शोरूम का इनॉग्रेशन हुआ है। मुदस्सिर इसको रन करेंगे। मुदस्सिर को मैं बचपन से जानता हूँ, बहुत मेहनत करके यहाँ तक इस मुकाम तक पहुँचा है। मेहनत करने में कोई कसर नहीं छोड़ते हैं। इससे पहले भी उन्होंने एक ये किए थे, शोरूम का इनॉग्रेशन किए थे। अनफॉर्चुनेटली चोरों डाकुओं ने ऐसे लूट कर चले गए थे, लेकिन अब ये पुजारा ब्रांड जो उन्होंने लिए है, मैं उन्हें और उनकी पूरी टीम को मुबारकबाद देता हूँ और उम्मीद करता हूँ कि ये जो शोरूम का आज इनॉग्रेशन हुआ है उस कारोबार के अंदर उन्हें बरकत अता हो और ये शोरूम बहुत ही अच्छे तरीके से चले, बस यही उम्मीद करता हूँ। अभी तो अपना पुजारा से जुड़ के फर्स्ट डे है, तो आज हमारा आप देख सकते हैं पीछे क्राउड। दशहरे के बाद और अच्छे अच्छे ऑफर्स आएंगे। क्या मैसेज है औरंगाबाद शहर वासियों का? यहाँ पे शोरूम खुल चुका है, क्या आह्वान करेंगे आप? यही कहना चाहूँगा कि मार्केट से हम अच्छे रेट में ही देंगे, आपको कम रेट में देंगे। चैलेंजिंग प्राइस है हमारा कि मार्केट में जो रेट नहीं मिल सकते, हम कस्टमर का बेनिफिट करने बैठे हैं और सर्विस का दिक्कत नहीं आएगा उसको। सर्विस के लिए फिर अपने पास इंश्योरेंस भी है। इंश्योरेंस जैसा अदर ब्रांड में रहता अपने को थर्ड पार्टी का, तो उसको 10 सवाल करते, कैसा गिरा है, क्या रीज़न से टूटा है। यहाँ हमारे पास इंश्योरेंस करने के बाद उसको कोई सवाल जवाब नहीं होगा। आप लाओ, हैंडसेट टूटा हुआ हमारे पास दे दो, हम उसको फ्री ऑफ कॉस्ट करवा के दे देंगे। तो हमने अभी रिसेंटली अपना 27 से लेके 2 दशहरे तक एक ऑफ़र चालू है कि जो भी फाइनेंस पे अगर अपन मोबाइल परचेस करते हैं तो पहला EMI उसको फ्री रहेगा, उस पर चार्जेस नहीं लगेंगे। फिर अपने को नेक बैंड, हेडफोन और ब्लूटूथ पावर बैंक, ये अपन ने कम से कम कॉस्ट में रखा है, मार्केट से एकदम कम कॉस्ट में। कौन कौन से मोबाइल अवेलेबल है अपने पास? अपने पास सभी मल्टी ब्रांड्स है, आईफोन से लेके आईफोन, ओप्पो, वीवो, रियलमी, रेडमी, वन प्लस, नथिंग,
पूरे ब्रांड्स मिल जाएंगे अपने पास। अपन ने कुछ सेलेक्टेड मॉडल्स है अपने, जैसा ओप्पो, वीवो, सैमसंग और अदर ब्रांड्स में भी। तो अगर कोई फाइनेंस पे परचेस करता है वो, तो उसको पहला EMI नहीं लगेगा। चार्जेस हमारे साइड से हम पे करेंगे, फ्री बोले तो हम पे करेंगे, उसको फ्री मिलेगा। एक्चुअल में मेरा ये शॉप पहले 2.5 साल से है यहाँ पर, लेकिन जैसा कि OnePlus हो गया, मोटोरोला हो गया, आईफोन हो गया, ये मेरे को फाइनेंस पे मिलते नहीं थे। यहाँ डिस्ट्रीब्यूटर OnePlus का और मोटो का तो है नहीं। आईफोन वाला फाइनेंस मैपिंग करके देता नहीं। आज की ज़रूरत ही फाइनेंस है, यानी आप कोई भी चीज़ परचेस करने जाओ, आप कैश में नहीं लेते, विदाउट इंटरेस्ट फाइनेंस पे लेंगे, तो वो चीज़ नहीं मिलती थी। हम पुजारा से जुड़ने से हमारे को हर ब्रांड फाइनेंस पे भी मिल जा रहा है, आसानी से मिल जाता है, फिर मार्केट से कम रेट में मिलता है फिर, यानी ऑनलाइन रेट को अपन कंपेयर कर सकते हैं। मेरा मोबाइल नंबर लीजिए 9767 77 6656। और आज की डेट में तो सोशल मीडिया ही है, तो पुजारा हर जगह अवेलेबल है। सोशल मीडिया पे आप ट्विटर पे चल जाओ, इंस्टाग्राम पे, फेसबुक पे, कहीं पर भी पुजारा डाल दो, आपको एड्रेस के साथ हर चीज़ मिल जाएगी। शॉप नंबर 2, आनंद अपार्टमेंट, नियर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टॅच्यू, पडकल गेट, औरंगाबाद। नमस्कार, मी अमोल जयसिंगपुरे, पुजारा टेलिकॉम बिझनेस हेड महाराष्ट्र। या ठिकाणी अनाऊन्स करू इच्छितो की पुजारा टेलिकॉमचे 27 सप्टेंबरला 3 नवीन स्टोअरचं उद्घाटन झालेलं आहे। आता आपल्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये 5 स्टोअरचं इथे अस्तित्व आहे। 5 स्टोअर इथे खूप चांगल्या प्रकारे बिझनेस करत आहे। तरी सर्वांना आव्हान आहे की तिथे एकदा जाऊन तिथल्या ऑफर्सचा फायदा घ्यावा। तर काय ऑफर मिळेल, तर बाकी दुनियापेक्षा वेगळ्या इथे ऑफर्स आहे। जसं फॉर एक्झाम्पल हे जे 3 नवीन स्टोअर सुरू झालेले आहेत, तिथे फर्स्ट EMI फ्री अशी एक वेगळी ऑफर कस्टमरसाठी दिलेली आहे, जिथे ओप्पो, विवो, सॅमसंग, OnePlus, रिअलमी, MI यासारख्या नामांकित ब्रँडचे फर्स्ट EMI फ्री सिलेक्टेड मोबाईलवर आपण इथे दिलेलं आहे। त्यासोबत स्वस्त आणि चांगल्या सर्व्हिस सहित आणि प्रत्येक परचेसवर अश्युअर्ड गिफ्ट इथे आपण देतोय। त्यामुळे सगळ्यांना, सगळ्या कस्टमर लोकांना, सगळ्या संभाजीनगरला माझं आव्हान आहे की इथे येऊन ऑफरची माहिती घ्या आणि ऑफरबद्दल एकदा चेक करा काय ऑफर आहे। पूर्ण संभाजीनगरमध्ये जे तुम्हाला ऑफर मिळणार नाही ते तुम्हाला पुजारा स्टोअरमध्ये भेटणार आहे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन अभिनव धोरण राबवत आहे, त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्र देशात औद्योगिक गुंतवणुकीत अव्वल, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन। तर सोमवारपासून मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा एकदा सुरू, 49 मालमत्ता, वाणिज्य व निवासी व्यापार यांचं रस्ता बाधित अतिक्रमणे निष्कासित। याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।